साहित्य आणि गांधी यांच्याविषयी या संगोष्ठीमध्ये विचार करताना आता हे जी मी वाक्य म्हणणार आहे ते माझी म्हणण्याची हिंमत नाही, म्हणून मी विनोबांचा आधार घेणार आहे. आणि विनोबा असं म्हणाले की साहित्य हे कधीच निरपेक्ष नसतं. साहित्य शब्दाची व्याख्याच मुळी व्युत्पत्ती किमान विनोबांनी सांगितली आहे की जे सहित चालतं ते साहित्य, कशाच्या तरी सहित चालतं ते साहित्य. पण साहित्य हे स्वतःच्या पायावर उभंच राहत नाही असं विनोबा म्हणतात. एखादी गाण्याची तान जी असते ती स्वतःच्या पायावर उभी राहते, त्याला कोणत्याही संदर्भाची गरज नसते. साहित्याला मात्र संदर्भ लागतो, आधार लागतो. तो समाजाचा तरी असेल, जीवनाचा तरी असेल, मानवी भावनांचा तरी असेल, ऐतिहासिक तरी असेल. साहित्य निरपेक्ष नसतं, ते सापेक्ष असतं. कशाच्या तरी सहाऱ्याने साहित्य उभं राहतं. आणि म्हणून आज आपण गांधी विजबी मराठी साहित्य याचा अभ्यास करणार. आणि मला असं वाटते की फार महत्त्वाची चर्चा इथे होईल अशी मला आशा आहे. काही प्रश्न मी आपल्यासमोर या चर्चासत्रामध्ये विचारार्थ सोडून देतो म्हणजे पिलू सोडावत असं. महात्मा गांधी हा जो माणूस आहे त्याचं एक आकलन जे नेल्सन मंडेलांनी केलं. ज्या पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर गांधी फेकले गेले 1894 साली, आणि असं आपण मानतो की गांधीच्या ट्रान्सफॉर्मेशनचा एक क्षण कदाचित तो होता. त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1994 साली त्या पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशनमध्ये गांधींना तो हॉल डेडिकेट करण्यात आला जिथे ते फेकले गेले होते, जिथे रात्रभर बसून होते. आणि त्या शहरामध्ये गांधींचं एक पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेला जेव्हा मी गेलो तेव्हा तीर्थयात्रा म्हणून तिथे जाऊन आलो, त्या प्लॅटफॉर्मवर बसून आलो. त्या पुतळ्याचं अनावरण करताना 1994 साली नेल्सन मंडेला असं म्हणाले की मोहनदास करमचंद गांधी, यू व्हिजिटेड अस 100 years ago, पण आम्हीच त्यावेळी बंधनात होतो म्हणून आम्ही तुम्हाला योग्य तुमचा सन्मान करू शकलो नाही, तुम्हाला ओळखू शकलो नाही, आम्हाला माफ करा. पण मंडेला म्हणतात आहे, पण मी आज हे सांगू इच्छितो की 100 वर्षापूर्वी भारताने आम्हाला एक धडपड्या वकील पाठवला, 20 वर्षांनी आम्ही भारताला एक महात्मा परत पाठवला. पण गांधी या महात्म्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. रूढ अर्थाने पोरबंदरमध्ये झाला असेल, पण महात्मा दक्षिण आफ्रिकेत जन्माला आला. आणि भारतात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत तर त्यांचे कार्यक्षेत्र ढोबळमानाने भारतीय लोकांची सिव्हिल राईट्स इतकंच मर्यादित होतं, जरी विचार पुष्कळ पुढे गेला होता. पण भारतात आल्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्र अतिशय विशाल झालं. त्याची अजिबात पुनरावृत्ती मी इथे करणार नाही. पण जर आता जवळपास त्या घटनेला 100-125 वर्ष 100 वर्ष तर झालीच. आता मला वाटतं ही वेळ आहे की जरा गांधी या घटनेकडे, या व्यक्तीकडे आपण भावनिक हिंदोळ्यामध्ये न गुंतता थोडं दूर राहून तटस्थपणे, ऐतिहासिक आणि शांतपणे बघू शकलो पाहिजे. इथे रामदासजी भटकळ आहेत, गांधी या विषयाचे मोठे अभ्यासक आहेत. मोहन माया हे अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्या मोहन मायामध्ये गांधींच्या सोबत दक्षिण आफ्रिकेपासून जे सहयोगी होते असे काही अतिशय सुंदर कॅरेक्टर, व्यक्तींचं त्यांनी व्यक्तिचित्रण केलेलं आहे. माझं सौभाग्य असं की त्यापैकी एक व्यक्ती छगन मगन, 2 भाऊ. मी जेव्हा लहानपणी सेवाग्राम आश्रमात शिकत होतो तेव्हा त्या छगन मगन या 2 भावांपैकी छगनभाई सेवाग्राम आश्रमात होते. ज्या माणसाने दक्षिण आफ्रिकेत गांधीचा पहिला सत्याग्रह पाहिलाच नाही, त्याच्यात भाग घेतला, त्या छगनलाल गांधीच्या अवतीभोवती माझं लहानपण गेलं. आणि त्यामुळे गांधीचा हा सगळा काळ कधी वाचण्याची, कधी ऐकण्याची आणि त्याचे वेगवेगळे प्रतिबिंब माझ्या अवतीभोवतीच्या वर्ध्याच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनात बघण्याची मला संधी मिळाली. ते माझं मोठं सौभाग्य. हा एवढा मोठा माणूस कसा काय निर्माण झाला असा प्रश्न एक आपल्यासमोर येतो.
आणि मला असं माझं स्वतःचं त्याच्या बाबतीत काही मराठी शब्द सुचत नाही, पण माझं अंडरस्टँडिंग असं आहे, आणि ते अंडरस्टँडिंग इतिहासाविषयी जी काही मांडणी करण्यात आलेली आहे टॉयम्बी, अर्नोल्ड टॉयम्बीनी केली आहे. अर्नोल्ड टॉयम्बी असं म्हणतात की इतिहासामधल्या काही सभ्यता, जवळपास 50 सभ्यतांचं ते विश्लेषण करतात. त्यांचं स्टडी ऑफ हिस्ट्री हे कदाचित जगातला आजपर्यंतचा इतिहासाचा सगळ्यात ऑथेंटिक आणि मोठा ग्रंथ मानला जातो. 20व्या शतकाचा त्यांना सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ इतिहासकार मानण्यात येतं. टॉयम्बी विश्लेषण करतात आहेत की काही सभ्यता परिस्थितीच्या आव्हानासमोर रसातळाला जातात, काही टिकतात पण स्टॅग्नेट होतात, आणि काही मात्र वर जातात. हे कसं ठरतं? कशावरनं ठरतं? इतिहास असा घडतो. पण हे कसं काय ठरतं की एखादी सभ्यता स्टॅग्नेट होईल की डिक्लाइन होईल की इव्हॉल्व्ह होईल, राईज होईल? आणि त्याचं उत्तर टॉयम्बी स्वतः असं देतात की असं जेव्हा परिस्थितीमधनं एक विराट पूर्ण तुमच्या अस्तित्वाला आव्हान देणारं चॅलेंज येतं, तेव्हा काही काही सभ्यतांच्या बाबतीत असं घडतं की देअर कम्स अ हिरो, एक महानायक येतो. आणि तो महानायक अशा प्रकारची दूरची दृष्टी, व्हिजन, एक प्रोग्राम आणि रोज करण्याचे रिच्युअल, हे सगळे त्याचे शब्द आहेत टॉयम्बींचे. असं रिच्युअल्स तो देतो आणि सगळा जनसमूह त्या महानायकाच्या मागे अनेक वर्ष, अनेक दशकं जायला लागतो, आणि याच्यावरनं ठरतं की सभ्यतेचं काय होतं. या सगळ्या विश्लेषणाच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर त्या विशिष्ट काळातच गांधी का निर्माण झाला याचं आपल्याला उत्तर मिळालं. ब्रिटिशांच्या गुलामीचं आव्हान, त्याचा अपमान, भारतामधली विलक्षण गरिबी, आध्यात्मिक आणि मटेरियल दोन्ही प्रकारची गरिबी, भित्रे भारतीय, कमजोर भारतीय, माना तुकवणारे भारतीय, जातीवादाने आणि धार्मिक भेदाने फाटाफूट झालेला हा देश, स्त्रियांना, अस्पृश्यांना कायमच वाईट टाकलेला हा देश, अशा विलक्षण विराट आव्हानाच्या समोर हा एक महानायक उभा राहिला, आणि 35 वर्षात त्यांनी या देशाचा चेहरा बदलवून टाकला. हा विराट महानायक इतका विराट होता, आणि हे आता माझं धाडसी वक्तव्य, की हा विराट महानायक इतका विराट होता की त्याच्या या विराट पुतळ्याच्या अगदी जवळ जेव्हा आपल्या देशातले लोक उभे राहिले किंवा आपण उभे राहिलो, तेव्हा आपल्याला फक्त त्याच्या पायातल्या वाहण्याचा अंगठाच दिसला. कारण पुतळा फार, तुम्ही जेव्हा फार जवळ असता आणि जे बघायचं असतं ते फार विराट असतं, तर तुम्हाला फक्त थोडेसे खालचे मातीचे काही पाय दिसतात. मराठी साहित्य आणि गांधी याचा विचार करताना माझ्या मनाचे 2-3 प्रश्न येतात. त्याचा एक, आणि त्याचं खरं मी पुन्हा तसं म्हणालो की सुतोवाच पाठारसरांनी केला. जर 20व्या शतकातल्या मराठी साहित्यिकांनी गांधीचं काय केलं, न्याय केला की नाही केला, असा एक प्रश्न जर आपण विचारार्थ घेतला, आणि तो विचारार्थ घ्यावा, कारण आता त्या काळातले जवळपास सगळे व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यामुळे व्यक्तिगत अटॅचमेंट आणि भावनिक गोष्टी यांच्या पलीकडे उठून आता आपण थोडं तटस्थपणे त्या काळाकडे बघू शकायला पाहिजे की मराठी साहित्यामध्ये 20व्या शतकामध्ये गांधींसोबत, गांधी विचारासोबत, गांधी हे एक विलक्षण जे ऐतिहासिक व्यक्तिमत्व होऊन गेलं, त्यासोबत मराठी साहित्यिकांनी न्याय केला का? माझं ढोबळ निरीक्षण असं की वैचारिक क्षेत्रामध्ये केला, आणि अर्थातच त्याचं प्रमुख कारण की साक्षात विनोबाच होते. पण विनोबा आहेत, काका कालेलकर आहेत, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, आचार्य दादा धर्माधिकारी, असे अनेक विचारक गांधी विचाराचे झाले. पासून तर आत्तापर्यंत रामदासजी भटकर, सुरेश द्वादशीवार, सुरेश पांढरी पांडे नागपुरातले, ही सगळी व्यक्ती गांधी विचाराच्या बाबतीत, वैचारिक बाबतीत बरीच मांडणी मराठीतल्या विचारकांनी, लेखकांनी केली आहे. पण ललित साहित्याकडे यावं तर मात्र वाळवंटच आढळतं. साने गुरुजी एक नाव आपण म्हणालात, तुकडोजी महाराज दुसरं नाव घेता येईल, कदाचित
खांडेकरांचं, कुसुमाग्रजांच्या किंवा वाकू चोरगड्यांच्या साहित्यामध्ये कुठे कुठे गांधीशी सहानुभूतीच्या छटा. पण ढोबळ मानाने जर बघू आपण तर मराठी साहित्यिकांनी गांधींचा सुरुवातीला उपेक्षा केली. कारण टिळकांचे अनुयायी असल्या पुण्याला जो स्वतःविषयी अहंगंड होता, पण हा कोण गुजराती बनी आला, म्हणून सुरुवातीला गांधींची त्यांनी उपेक्षा केली, मग उपहास केला, मग उग्र विरोध केला आणि शेवटी खून करून टाकला. मराठी साहित्यिकांचं, विशेषतः ललित साहित्यिकांचं गांधीविषयीचं जे काही प्रतिक्रिया राहिली, प्रतिसाद राहिला, त्याला एकदा तपासलं पाहिजे. आणि त्याचे जबाबदार व्यक्तिशः आपण कोणीच नसल्यामुळे आपल्याला आता ते तटस्थ मूल्यांकन करता येईल की असं का घडलं. अरे एवढं मोठं स्वातंत्र्याचं महाभारत घडलं, जे 1000 वर्षात एकदा घडतं देशाच्या इतिहासामध्ये. एवढं महाभारत घडलं आणि खांडेकरांच्या काही कादंबऱ्या, अर्थात माझं वाचन अपुरं आहे मराठी साहित्याचं, पण अशी काही साहित्यिक कृती सोडली, पण एखादी महान कृती स्वातंत्र्य युद्धावर किंवा गांधींवरती मराठी साहित्यात निर्माण झाली का. फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्याच्या पार्श्वभूमीवर व्हिक्टर ह्युगोने ला मिझरेबल लिहिला. रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर मॅक्झिम गॉर्कीने मदर लिहिला. आम्ही काय लिहिलं. हे जे महाभारत घडलं भारतीय भूमीवर, त्याच्या अगदीच 2 पक्षही होते, सत्पक्ष असत्पक्षही होता. वेगवेगळे राजे महाराजे, पक्षांचे प्रमुख, वैचारिक प्रमुख होते. प्रत्येकाने काही ना काही भूमिका घेतल्या. कोणी इकडे सामील झाले, कोणी तिकडे सामील झाले. प्रत्येकाचे आपापले वैचारिक पार्श्वभूमी तरी होती, त्या स्वार्थ, राजकीय स्वार्थ होते, त्यानुसार भूमिकाही घेतल्या. असं अगदी महाभारताच्या तोडीचं दुसरं महाभारत या देशाच्या भूमीवर घडलं. आम्ही मराठी साहित्यिकांनी त्याचं काय केलं. साहित्यासाठी अजून काय लागतं. एक प्रचंड मोठा द्वंद्व बघा. 1908 साली गांधी आणि सावरकर दोघेही इंडिया हाऊस मधल्या त्या जाहीर भाषणाच्या कार्यक्रमाला दोघांचा पहिला वाद झडला. कारण त्याच्या अगोदर त्यांची भेट झाली की नाही मला माहित नाही, पण 1908 मध्ये झाली. 1909 मध्ये इंडिया हाऊस मध्ये श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया हाऊस मध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने गांधी अध्यक्ष होते, सावरकर प्रमुख वक्ते होते. आणि त्यावेळी सावरकरांच्या विचारसरणीचं त्यांना जे दर्शन झालं त्यामुळे ते फार अस्वस्थ झाले की भारतीय तरुणांवरती, त्यावेळी जे इंग्लंडमध्ये होते त्यांच्यावरती हा योग्य परिणाम नाही आहे. आणि म्हणून गांधींनी परतता परतता जहाजावरतीच हिंद स्वराज्य लिहिलं. तिथून हा एक असं म्हणूया की आपण अतिशय एपिक कॉन्फ्लिक्ट, व्यक्तित्वामधला, विचारांमधला, मूल्यांमधला, कार्यपद्धतीमधला, आणि हे द्वंद्व भारतात आल्यानंतर हे सुरू राहिलं. दोघेही जेलमध्ये गेले, पण वेगळ्या पद्धतीच्या कारणासाठी. जेलमधला दोघांचा प्रतिसाद अगदी वेगवेगळा आहे. आणि शेवट जो झाला त्याच्यामध्ये सावरकरांच्या भूमिकेविषयी प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह आहेत. आणि आज 100 वर्षानंतर भारताचं राजकीय पटल असं बदललं आहे की सावरकरांचे फोटो आता लोकसभेत लागतात आहे. राजकीय सत्ता बदलली आहे. तर हा 100 वर्षांचा जो गांधी आणि सावरकर मधला संघर्षाचा अतिशय विशाल कॅनव्हास आहे, हा पुण्या मराठी साहित्यिकाला एका महाकादंबरीचा विषय वाटू नये. तर मराठी साहित्यिकांचा प्रतिसाद एक साहित्यिक म्हणून अतिशय पोता राहिलाय, अशी मला दुर्दैवाने एक बाहेरचा तटस्थ वाचक म्हणून मला कॉमेंट करावीशी वाटते. हे जर माझं अतिशयोक्ती असेल तर साहित्यिक मंडळी क्षमा करतील. पण मला तरी असं दिसतं की मराठी साहित्यिकाने तसा उपयोग केला नाही. न इथे प्रेमचंद निर्माण झाला, न इथे ताराशंकर बंदोपाध्याय निर्माण झाला. दुसरं बाबतीत साहित्य नक्कीच मराठीत फार सुंदर झालं, पण हा जो गांधीचा काळ आहे आणि गांधी विचार आणि गांधीचं व्यक्तिमत्व आहे, याच्यावर मराठीमध्ये ना महाकाव्य झालं ना महाकादंबरी झाली. याचं काय कारण असावं? थोडा आत्मशोध यायची गरज. मराठी साहित्यिक एवढे आंधळे तर नव्हते, त्यांना डोळ्यांनी दिसत होतं. गांधीच्या विरुद्ध ते इरीरने लिहित होते, मग गांधी त्यांना दिसला नाही असं तर नाही म्हणताय. मग का गांधीला
काही मोजके अपवाद सोडले ज्यांचा थोडा उल्लेख मी काही केला, का मराठी साहित्यिकांनी गांधीला एकतर उपेक्षा तरी केली किंवा उपहास तरी केला? मी वेगवेगळी कारण हायपोथेसिस म्हणून स्वतःच तपासून पाहतो. गांधी मराठी नव्हते, महाराष्ट्रीयन नव्हते. तसं वस्तुतः ते जरी मुंबईला आणि पुण्याला येरवडा जेलमध्ये अनेक वर्ष राहिले, पण तसं त्यांचं घर महाराष्ट्रातही नव्हतं. त्यांचे सगळे आश्रम महाराष्ट्राच्या बाहेरचे. वर्धा त्यावेळी महाराष्ट्रात नव्हतं, सेंट्रल इंडियामध्ये होतं, CP&, बेरारमध्ये होतं. म्हणून मग हा माणूस महाराष्ट्रीयन नाही, मराठी नाही, या संकुचित विचाराने महाराष्ट्राने त्यांना नाकारलं का? कसं म्हणावं तर मग असाही प्रश्न येतो की मराठी नसलेल्या सुभाषचंद्र बोसांविषयी नासी फडकेंनी शोनान, अस्मान, तुफान जाऊन 3 कादंबऱ्या लिहिल्या. तिथे मराठीवाद आडवा नाही आला. मग काय आडवालं? जात आडवी आहे. हा बनिया माणूस होता. महाराष्ट्राचं वैचारिक राजकीय नेतृत्व मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांच्या हाती आणि ते पुण्याच्या ब्राह्मणांच्या हाती होतं, म्हणून आकस आला. पण तसं म्हणावं तर गांधींचे प्रमुख बहुतेक विधायक कामातले सहकारी आणि वैचारिक सहकारी मराठी ब्राह्मण होते. भावे असतील, कालेलकर असतील, धर्माधिकारी असतील, पटवर्धन असतील, तुम्ही नुसती नावं घ्या. शंकरराव देव, त्यांचे राजकीय जे सहकारी महाराष्ट्रातले ज्यांनी काँग्रेस बांधली त्यामध्ये गाडगीळ होते, देव होते, दास्ताने होते. जातीयवाद आडवा आला म्हणावं तरी त्याला काहीतरी अपवादात्मक स्पष्टीकरण मिळतात. पण मला याचं उत्तर माहीत नाही. शोध घेण्याची वेळ आहे की महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा हा जो गांधींच्या प्रती एक प्रतिसाद जो खूप अपुरा आणि कोता होता, पण त्याचं कारण काय? सदानंद मोरेंच्या लोकमान्य ते महात्मामध्ये त्यांनी काही विश्लेषण मांडलेलं आहे. एकूणच पुण्याचा इतिहास, पुण्याची सायकॉलॉजी, पुण्याचा जातीयवाद, पुण्याचा सनातनवाद आणि हा कोण बाहेर टपकला आणि टिळकांच्या नंतर हे सगळं उत्तरदायित्व भारतीय नेतृत्वाचं आमच्या हाती यायला पाहिजे होतं, हे जे टिळकीय अन्वयांचा स्वतःविषयी गैरसमज होता तो गांधींनी हिरावून लावला आणि म्हणून गांधींचा यांनी प्राणपणाने विरोध केला, अशी मांडणी मोरेंनी केलेली आहे. ती चूक बरोबर मला माहीत नाही, त्याच्यातही अर्थ असू शकतो. पण एखाद्या इतिहासिकाच्या विश्लेषकाच्या नुसार त्या वृत्तीने, त्या बुद्धीने याचं संशोधन मराठी साहित्यिकांनी करायला हवं. त्याची वेळ आता आली आहे असं मला वाटतं. एक दुसरा मी अजून पुन्हा हायपोथेसिस विचारासाठी मांडतो की असं घडलं का, असं माझ्याच मनात प्रश्न येतो की या सगळ्या साहित्यिकांची जातीय आणि प्रांतीय पार्श्वभूमी सोडून आपण यांच्या व्यक्तित्वामध्ये जर शिरलो की गांधींचे विरोध आणि किंवा टवाळी करणारे हे जे साहित्यिक होते यांचे स्वतःच्या व्यक्तित्वाच्या ज्या आवडी निवडी, कमजोरी याचं थोडं फ्रॉइडियन ॲनालिसिस जर केलं तर काय दिसतं? आता एक उदाहरण घेऊया. प्र के अत्रे महाराष्ट्रातले खूप प्रसिद्ध, आवडते, लोकप्रिय साहित्यिक, सटकदार लिहायचे, विनोदी लिहायचे, सगळ्याच प्रकारची प्रतिभा त्यांची. अत्रेंनी गांधींची यथेच्छ टवाळी उडवली. अनेक नाटकांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये ब्रह्मचर्याची, दारूबंदीची, अनेक गोष्टींची त्यांनी यथेच्छ टवाळी उडवलेली आहे. अत्रेंना गांधी एवढा का झोंबावा? याचं काही व्यक्तिगत पातळीचं विश्लेषण आहे का? अत्रेंचा बाई आणि बाटलीचा नाद, अत्रेंचा स्वच्छंदी जीवनाचा नाद आणि गांधींचे सगळे ब्रह्मचर्य, अस्वाद, व्रत, दारूबंदी, अत्रेंना व्यक्तिशः गांधी अतिशय झोंबणं स्वाभाविक होतं. असंच विश्लेषण त्या काळात गांधींचा उपहास ज्यांनी केला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्या त्या मराठी साहित्यिकांच्या थोड्या व्यक्तिगत गुण, अवगुण, आवडी निवडी या सगळ्यांचं विश्लेषण करता येईल आपल्याला. 100 वर्ष झाली आहेत, आता थोडंसं निष्पक्ष विश्लेषण करायला हरकत नाही. म्हणजे अगदी आवडतं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे नाही मी घेतो. 1950 ते 60च्या दशकामध्ये पुलंनी तुझे आहे तुझपाशी जे लिहिलं, अर्थात मराठी मध्यमवर्गाला ते प्रचंड आवडलं. जे जे मध्यमवर्गाला करावंसं वाटत होतं त्याचं इतकं सुंदर तात्विक अधिष्ठान पुलंनी देऊन दिलं
की आम्ही सगळे काही करायला मोकळे झालो. काकाजींनीच तत्वज्ञान दिलं. पण 1950-60च्या काळामध्ये जेव्हा पु ल मराठी फिल्म इंडस्ट्रीत होते तेव्हा सुनीताबाईंना काळजी वाटली की यांचा पाय घसरेल आणि हा माणूस या मराठी फिल्मचे जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये अडकेल. म्हणून हे तर स्पष्टच लिहिलं गेलेलं आहे की सुनीताबाईंनी त्यांना आग्रहाने जबरदस्तीने त्याच्यातनं बाहेर काढलं. पुलंच्या जीवनामध्ये सगळीकडे आनंद घ्यावा. निष्पाप माणूस होता, आनंद यात्री होता. त्यामुळे खाण्यापिण्यात आनंद, संगीतात आनंद, नृत्य, नाटक प्रत्येकच गोष्टीत पुलंना सौंदर्य दिसायचं. आणि गांधीच्या तत्वज्ञानामध्ये काटकसर, ब्रह्मचर्य, अस्वाद व्रत ज्या अनेक गोष्टी होत्या. म्हणून पुलंची ही जी स्वतःची मानवीय प्रवृत्ती होती नैसर्गिक होती, आनंद यात्री होता. पण त्यांना कुठे गांधी हा किल जॉय वाटला का? आणि म्हणून पुलंनी काकाजी आणि आचार्य यांचा जो संघर्ष दाखवला तुझ्या आहेत पुष्पाशीमध्ये, त्यातून आला का? तर मराठी साहित्यिकांची आणि मराठी साहित्याची एवढ्या मोठ्या महाभारताला आणि एवढ्या मोठ्या महापुरुषाला झालेली प्रतिक्रिया हा आता अभ्यासाचा विषय व्हायला पाहिजे. त्याचा शोक करण्यात अर्थ नाही. पण त्या आरशात जर आपण तपासून पाहिला, आता जो आरसा पुसला आणि तपासून पाहिलं तर स्वतःला जे चित्र दिसतं स्वतःचं मराठी साहित्य म्हणून ते एकदा तपासावं आणि त्याची पुन्हा एकदा मांडणी साहित्यिकांनी करावी असं मला वाटतं. तर शेवटचा मुद्दा हा भूतकाळ झाला. भविष्याचं काय? 20व्या शतकामध्ये गांधींचा आम्ही उपहास किंवा उपेक्षा केली आणि त्यात गंमत आहे की गांधींना महाराष्ट्राने राजकीय बाबतीत भरभरून साथ दिली पण साहित्यिकांनी, ललित साहित्यिकांनी नाही दिली. म्हणून एक विचित्र विरोधाभास आहे. तो सोडवावा लागणार आहे साहित्यिकांना केव्हा ना केव्हा. याचं गोड काय? दुसरं असं की आता 21व्या शतकाच्या पूर्वार्धात आपण आहोत. 21व्या शतकामध्ये गांधीचं काय औचित्य आहे? राजकीय दृष्ट्या जर भारतात पाहिलं तर पूर्ण वातावरण गांधी विरोधी आहे. गांधींना आणि गांधींनी ज्यांना विरोध केला तशा राजकीय शक्ती, वैचारिक शक्ती सध्या प्रबळ आहे आणि इतिहासात होणारच. लोकशाहीमध्ये ते वर खाली होणारच. पण याला आपण तात्कालिक म्हणून बाजूला ठेवू आणि पूर्ण शतकाचा इतिहास किंवा शतकाचं भविष्य हे बघण्याचा विचार केला तर गांधी रिलेव्हंट आहे का? तर भारताच्या बाहेरून किंवा भारतामध्येही महाराष्ट्राच्या बाहेरून दरवर्षी एक तरी नवं अतिशय चांगलं गांधींवर पुस्तक आजही येत आहे. गांधी या व्यक्तित्वाविषयी आणि त्याच्या विचाराविषयीची प्रचंड जागतिक उत्सुकता आज आहे. उत्सुकता शब्द थोडा वरवरचा झाला, भूक आहे. कारण गांधीच्या विचाराशिवाय आम्ही जगू शकणार नाही की काय अशी आशंका वाटते. 3 सगळ्यात मोठे प्रश्न जे भारत विश्वासमोर 21व्या शतकासमोर आहेत. एक आहे भांडवलशाहीचं पाप, पृथ्वीला आलेला ताप आणि धार्मिक हिंसेचा शाप. या 3 प्रश्नांमुळे वैश्विक मानवीय संस्कृती जगेल की मरेल आणि 22व्या शतकात उगवणारच नाही का? असा अगदी अक्षरशः अस्तित्वाचा प्रश्न मानवीय सिव्हिलायझेशन समोर, मानवतेसमोर आहे. आणि जगभरातली माणसं मग गांधीला पुन्हा भेटून पाहतात आहेत, तपासून पाहतात आहेत. इंग्लिशमध्ये तर दरवर्षी काही ना काही गांधींवरची एक नवं चरित्र येतं. नुकतंच राम गुहांचं गांधी म्हणून मोठं जवळपास 1000 पानी पुस्तक आलेलं आहे. तर 21व्या शतकामध्ये गांधीचं काय रिलेव्हन्स? भांडवलशाहीचा अतिरेक आणि त्याच्यामधनं निर्माण होणारी प्रचंड विषमता, त्याला गांधींचं उत्तर काय आहे? आणि ट्रस्टीशिप हे उत्तर आहे. दुसरी अनेक उत्तरे आहेत. महोत्पादन न करता छोट्या अवजारांनी उत्पादन करावं, मानवी उत्पादन करावं निसर्गाच्या सोबत. पण गांधींचा एक उपाय आहे ट्रस्टीशिप. आणि त्यावेळी आमचे समाजवादी मार्क्सिस्ट मित्र हसले की तो जो भांडवलशाह आहे तो तर रक्ताची चटक लागलेला वाघ आहे आणि त्या नरभक्षक वाघाला गांधी अहिंसा सांगतात आहे. हसले. पण आज 100 वर्षानंतर बिल गेट्स आणि वॉरन बफे पासून, टाटा पासून अझीम प्रेमजीपर्यंत सगळेच ट्रस्टीशिपचं आचरण करायला लागले.
बिल गेट्सने आतापर्यंत आपली 70 अब्ज डॉलर संपत्ती सामाजिक कामासाठी देऊन दिलेली आहे. वॉरन बफेने 37 अब्ज संपत्ती दिली आणि गंमत म्हणजे वॉरन बफे असं म्हणाला तो जगातला श्रीमंत नंबर 2 होता, बिल गेट्स नंबर 1 होता. बिल गेट्सने आपली संपत्ती सामाजिक कामाला दान दिली, सुरुवातीला 55 अब्ज डॉलर्स, म्हणून तो आता श्रीमंतीच्या प्रमुख स्थानावर ढळला आणि वॉरन बफे आता पहिला झाला. आता बघा नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये किती कठोर कॉम्पिटिशन असते. वॉरन बफे जो बिल गेट्सचा अतिशय मोठा प्रतिस्पर्धी, तो जेव्हा नंबर 1 झाला तेव्हा तो काय म्हणाला की तो म्हणाला अरे मला दुरूनच मोठं आकर्षण होतं नंबर 1 होण्याचं, पण इथे आल्यानंतर इथे काहीच नाही आहे. देर इज नथिंग हिअर टू एन्जॉय. हे काही नाही, मी माझी संपत्ती सामाजिक कामाला देऊन टाकतो. आणि वरून तो पुढे म्हणाला की हा बिल गेट्स माझा प्रतिस्पर्धी तर होता, पण सामाजिक कामासाठी आपली संपत्ती कशी वापरायची याला माझ्यापेक्षा अधिक चांगलं कळतं. त्याने आपली संपत्ती बिल गेट्सच्या हवाली केली. चमत्कार आहे. हे मानवी रक्ताला चटावलेले भांडवलशाह हे ट्रस्टीशिपचा स्वीकार करतील, पण करतात काय? इकॉनॉमिस्ट मध्ये परवा एक लेख आहे की अमेरिकेच्या 181 कॉर्पोरेट बॉसेसनी स्टेटमेंट काढलेलं आहे की निव्वळ कंपनीचा नफा आहे यापुढे कंपन्यांचं ध्येय राहू शकत नाही, त्यांची सामाजिक उपयोगिता हे देखील आमचं ध्येय असलं पाहिजे. अरे ट्रस्टीशिपचीच भाषा बोलतात. मग गांधी भांडवलशाहीवरती उपाय आहे का, देतो का आम्हाला? पर्यावरणीय जे होतं डिग्रेडेशन, महेश एलकुंचवारांची युगांतली ट्रायोलॉजी वापरली, शेवटपर्यंत माणूस अगदी सुन्न होऊन जातो. आणि त्यात जो युगांचा भाग आहे जे अगदी गावाचं भकास आणि वाळवंट झालेलं आहे, अशी पूर्ण पृथ्वी होण्याची संभावना आहे. आणि अशी संभावना असूनही की आफ्रिकेमध्ये वाळवंट वाढत आहे, ट्रम्प ते नाकारतोय, जॉर्ज बुश ते नाकारतोय, काय आम्हाला धोका नाही. एका कवीने मोठी सुंदर कविता रचली आहे, सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स अँड साऊथवर्ड्स. वाळवंटीकरण होत आहे, आफ्रिकेचं जंगल तुटतात, सहाराचं वाळवंट हळूहळू रेंगत रेंगत दक्षिणेकडे वाढत आहे, स्लोली बट रिलेंटलेसली. सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स. युरोप अमेरिकेचे देश उत्तरेला आहेत, ते म्हणतात आम्हाला कसली भीती आहे. कवी म्हणतो, डोंट लॉफ ओ फूल्स इन द नॉर्थ, द अर्थ इज राऊंड. वाळवंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. सगळ्या पृथ्वीला धोका असताना गांधींचं देर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. तुम्ही कुठेही जा जगभर तुम्हाला वाक्य लोकच तुम्हाला ऐकवतात. गांधींच्या बाबतीत जगामध्ये आज विलक्षण भूक आहे. गांधींचा शोध घेतला जातो. आता पाठारसांनी सांगितलं की गांधींनी सत्याग्रहाची एक प्रेरणा कदाचित कस्तुरबांच्या व्यक्तित्वातनं घेतली. आणि हा खरं म्हणजे घरोघरी अनुभव येतो की स्त्रीकडे शारीरिक शक्ती कमी असली तरी निश्चय, निग्रह आणि कष्ट सहन करण्याची शक्ती, तितिक्षा, यामध्ये स्त्री पुरुषाला सहज मात देते. गांधींनी ब्रिटिश सत्तेला पुरुषाच्या स्थानी ठेवलं, स्वतःला कोणाच्या स्थानी ठेवलं? एरिक एरिक्सन या मोठा सायकोलॉजिस्ट झाला. काही लोक त्याला फ्रॉइडच्या नंतरचा दुसरा मोठा सायकोलॉजिस्ट मानतात. एरिक एरिक्सनने जे विश्लेषण केलं आहे त्याने दाखवलं आहे की गांधींच्या अनेक जी शक्तीस्थलं होती ही खरं म्हणजे फेमिनाईन होती. गांधींची अहिंसा, गांधींचा स्वयंपाक करणं, गांधींचा केअरिंग स्वभाव, गांधींचा प्रेमळ स्वभाव, हे सगळे स्त्रियांचे गुण आहेत. आणि गुण मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, स्त्रियांची शक्तीस्थळ आहे. गांधींमध्ये दोघांचा अद्भुत समावेश होता. म्हणून गांधींचं रिलेव्हन्स हे फार सुपरफिशियल पातळीला नाही, फार खोलवर 21व्या शतकाला आहे अशी देखील मांडणी करता येते. प्रश्न असा आहे की मराठी साहित्यिक काय करणार आहे? ललित साहित्यामधनं, मराठी ललित साहित्यातनं काही नवं असं अद्भुत वाङ्मय निर्माण होणार आहे? माझ्या मनात प्रश्न येतात. खूप साहित्यिक इथे आहे म्हणून मी असाहित्यिक माणूस आहे म्हणून मी नुसतं कल्पना त्यांच्यासमोर मांडू शकतो की अनेक प्रकारच्या कादंबऱ्या मराठी लेखकांना तर अगदी मृत्युंजय कर्णापासून तर संभाजीपर्यंत
कादंबऱ्याला कोणताही नायक पुरतो. चरखा हाच एक नायक का होऊ शकत नाही? चरखा म्हणजे अर्थात त्याच्या मागे गांधी आहे, पण चरखा याला सेंट्रल फिगर करूनच खरं म्हणजे कादंबरी रचता येईल. आर के लक्ष्मणने वेटिंग फॉर महात्मा म्हणजे छोटीशी पण सुंदर कादंबरी लिहिली आहे. अरे किमान तशी कादंबरी तर मराठीत यावी. आर के नारायणने. तर 21व्या शतकामध्ये गांधींचे हे जे अधिक खोलवरचे जागतिक असे संदेश आहेत, उत्तर आहेत, त्यांना घेऊन एकेका मुद्द्याला घेऊन खरं म्हणजे एक एक कादंबरी लिहिली जाऊ शकते. मराठी साहित्यिकांमध्ये कल्पनाशक्तीची, सृजनशीलतेची अजिबातच कमी नाही. पण ती मी नथुराम बोलतोय या दिशेने प्रगट न होता गांधींचे 21व्या शतकासाठी औचित्य आणि मेसेज या दृष्टीने प्रगट व्हायला भरपूर वाव आहे. मी अशी आशा करतो की या संगोष्ठीमधनं अशा अनेक गोष्टींना उत्तेजना मिळेल, प्रेरणा मिळेल. मी विनंती अशी करीन की उत्तरं देण्याच्या ऐवजी प्रश्न जास्त उपस्थित करा. मी ज्यांच्याकडे पब्लिक हेल्थ शिकलो ते माझे गुरु कार्ल टेलर, जागतिक कीर्तीचा पब्लिक हेल्थ वैज्ञानिक होता. ते नेहमी आम्हाला म्हणायचे, ते असं म्हणायचे की एव्हरी गुड पीस ऑफ रिसर्च शुड प्रोड्यूस मोर क्वेश्चन्स दॅन द आन्सर्स. या संगोष्ठीतनं किती प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर ही संगोष्ठी यशस्वी झाली की नाही असं आपल्याला मूल्यांकन करता येईल. या 2 दिवसांसाठी मी देखील अतिशय आतुरतेने ऐकायला वाट बघतोय. पुन्हा एकदा अकॅडमीला, विद्यापीठाला आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आठवतो.